तुम्ही बी ची किंमत काढता. कशी किंमत काढता? बी ची किंमत हे ओम्स क्लास मध्ये लागू होते का? हा? बी ची किंमत ही बी बरोबर काय सूत्र आहे? I इंटू आर. ही फक्त ओम्स ला लागू होती का? ओम्स ला ओम्स ला लागते हे 100% सत्य आहे, परंतु आरएलसी सर्किट मध्ये सुद्धा बीला ओम्स ला लागतो. ते पाठ आहे ना. तर आरएलसी मध्ये काय राहते? आर राहते, ए राहते आणि राहते सी. तर आर म्हणजे आपण जर किंमत काढायची याची, व्होल्टेज काढायची याच्यातला आर म्हणला. आता बी बरोबर काय लिहिता आपण? बी आर लिहिता का? काय लिहिता? रेजिस्टिव्ह सर्किट म्हणला जर व्होल्टेज काढायचं तर काय लिहिता आपण? व्ही आर. ओम्स ला लिहायचं व्होल्टेज काढायचं तर आपण काय वापरतो सूत्र? कोणता लागू होते? I इंटू आर. I इंटू आर. एल बरोबर काढायचं आहे आपल्याला, काय लिहिता आपण? डी. आणि सी बरोबर लिहायचे आहे तर सी लिहिता. हाई व्होल्टेज आहे का नाही? जर रेजिस्टिव्ह सर्किट म्हणला आपल्याला व्होल्टेज काढायचं आहे, कोणता सूत्र वापरतो आपण? करंट गुणिला रेजिस्टन्स. कशा म्हणला? रेजिस्टिव्ह म्हणला. करंट गुणिला रेजिस्टन्स हा वापरता आपण. कशातला व्होल्टेज? व्ही आर म्हणला व्होल्टेज. आपलं व्ही आर जो रेजिस्टर लावलेला आहे त्याच्यातला आपल्याला करंट गुणिला रेजिस्टन्स याचा गुणाकार झाला व्ही आर झाला. आता तुम्हाला प्रश्न पडून राहिला इकडं कसला व्होल्टेज काढायचा? आपल्याला व्हीएल म्हणला, इंडक्टिव्ह सर्किट म्हणला. कसला काढायचा आहे? इंडक्टिव्ह सर्किट म्हणला. इंडक्टिव्ह सर्किट मध्ये आपण करंट काढायचा, व्होल्टेज काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला ओम्स लॉ मध्ये I इंटू आर. तर तोच फॉर्म्युला आपल्याला किती वापरायचा आहे? तो वापरते का ते कसे बघायचं ते सांगून पाहायचं आहे. म्हणजे I बरोबर मग आपण ती रेजिस्टर काढायला आर लिहायला लागेल ना. पण इंडक्टिव्ह सर्किट आहे, काय लिहिलंय? इथे आर होता म्हणून आर लिहिला. याची कोणता सर्किट आहे? एल आहे. कोणता सर्किट झाला हा? इंडक्टिव्ह. मग आपण इथे एल लिहू का? प्रश्न तुम्हाला त्या दिवसाला पडलेला आहे ना. मग काय लिहिता आपण? काय लिहिता आपण? या ठिकाणी जर लिहायचं आहे तर आपण हा शब्द वापरला एक्स एल. एक्स म्हणजे काय झाला? रिएक्टन्स. काय झाला हा? रिएक्टन्स. एक्स म्हणजे काय झाला? रिएक्टन्स कसा असते? हा एक्स्ट्रा जोडलेला एलिमेंट आहे. काय हा? एक्स्ट्रा जोडलेला एलिमेंट आहे. काय बनला हा? एक्सेल बनलेला एलिमेंट आहे. म्हणून हा आपण त्या सर्किटला मॅच करून आपण जास्तीचा घेतलेला एलिमेंट आहे. म्हणून त्या नाव का दिलेलं आहे? एक्सेल. हा सूत्र बनते बीएल बरोबर I इंटू एक्सेल. आता लक्षात ठेवायचं. दुसरा सर्किट बोललेला आहे. आता काय म्हणला आता? कॅपॅसिटी म्हणला व्होल्टेज काढायचे आपल्याला. कशातला काढायचं आहे? कॅपॅसिटी म्हणला का व्होल्टेज काढायचं आहे. तर मग आपण बीसी बरोबर काय लिहायचं आपण? I इंटू सी लिहायचं नाही लिहायचं. त्याच्यासाठी पुन्हा आपण काय लिहिलंय? एक्ससी लिहिलेला आहे. काय लिहिलंय? एक्ससी. त्याच्यासाठी पण आपण असं एक्स्ट्रा एलिमेंट जोडले जाते त्यामध्ये. कशामध्ये? म्हणून हा एक्ससी टाकलेला आहे आणि हा एक्सएल टाकलेला आहे इंडक्टिव्ह मध्ये. म्हणून काय लिहायचं आपल्याला? सी बरोबर करायचे हा एक्स्ट्रा एलिमेंट असल्यामुळे आपण काय त्याच्यामध्ये एक्स सी काय लिहिता आपण? एक्ससी. हा फॉर्म्युला आपल्याला सिद्ध होतो. लक्षात ओम्स ला कुठे लागून गेला? पुन्हा आरएस ला लागून लागा तो. आता याच्यामध्ये हा सूत्र यूज कसा आणायचा आपण? कोणता सर्किट आहे? आरसी आरएल आहे.
कोणता आहे RL आहे, RC आहे, सिरीज असो की पॅरलल कोणता सर्किट असो त्याच्यामध्ये. आता त्याच्या उपयोगात कसा आणायचा आपण, पुन्हा हा येते, पुन्हा RLC आहे, कोणता आहे RLC. हे तिन्ही याच्यामध्ये फॉर्म्युले आपल्याला काय होतात ते लागू होतात. लागू होतील का नाही होतील? अरे लागू होतील का नाही होतील? हा तिन्ही याच्यात फॉर्म्युला लागू होऊन राहिले. मग जास्त अभ्यास करण्याची गरज आपल्याला नाही. या फॉर्म्युलेशन याच्यात जायचं. म्हणजेच RL भेटला, RC भेटून राहिला आणि RLC मध्ये कशा प्रकारे आपल्याला व्होल्टेज काढता येतो या फॉर्म्युलेशन आपण काढू शकतो. आता काय राहील त्याच्यामधला RLC म्हणला व्होल्टेज पुन्हा कसा काढायचा? पुन्हा एक सूत्र आहे तुम्हाला, आहे का नाही आहे? तुम्ही लिहिली सध्या V बरोबर I इंटू Z आहे. V बरोबर I इंटू Z, V बरोबर I इंटू Z. ये Z जो है ये सबका बाप है. Z का यहाँ सगळ्यांचा बाप आहे Z. त्याच्यामुळे Z बरोबर काय किंमत निघते पहा. लक्षात ठेवायला बघा. हा एक्स्ट्रा जो इसमें फार्मूला निकलता कैसा कैसा RL में, दूसरा इसमें RC में, सॉरी XL में, हाँ इसमें XC में और इसमें RLC में. ऐसा भी कर सकते हैं आप, RL पे कर सकते हैं इसको और इसको RC में भी कर सकते हैं इसको, कर सकते ना आपण. अरे जर RL मध्ये घ्यायचा आहे त्याचा रेजिस्टिव्ह मधला झेड काढायचे आपल्याला किंवा XC म्हणला घ्या. तुम्ही XC घ्या पुन्हा याच्यातला, याच्यात XL घ्या. अरे घ्यायचं का तुम्हाला? तर या सर्किट मधला जर RL मधला काढायचा आहे किंवा RC मधला काढायचा आहे किंवा RLC मधला काढायचा आहे तर झेड बरोबर सूत्र लावते तुम्ही झेड इक्वल अंडर रूट R स्क्वेअर प्लस, बरोबर आहे. लक्षात राहा, लक्ष समजून लागेल तुम्हाला सगळ्यांना. तो महिला मंडळ. दुसरा XC मध्ये काढायचा आहे का RC मध्ये समजा किंवा XC मध्ये काढायचं आहे काय त्याच्यामध्ये अंडर रूट झेड बरोबर R स्क्वेअर प्लस XC स्क्वेअर. ओके. आता RLC सर्किट आला, उसके ऊपर क्या है मैंने उसका ये कीमत कैसी, उसकी कंडीशन कौन सी है, उसकी कंडीशन कौन सी है और उस कंडीशन के ऊपर अपन को जाना पड़ता है. जैसे कि सीरीज सर्किट आहे हा पॅरलल सर्किट आहे. जर एक्सेल हा XC मोठा XC पेक्षा मोठा असेल तर या प्रकारे मोठा राहील. कंडिशन नुसार राहील. कंडिशन त्याची काय आहे, त्याची स्थिती काय आहे त्यानुसार राहील. पुन्हा XC आहे हा कशापेक्षा मोठा आहे, XL पेक्षा मोठा आहे किंवा XC बरोबर XL बरोबर XC बरोबर आहे, XC बरोबर काय XL आहे. हे कंडिशन आहे त्याची. त्या कंडिशननुसार त्याच्या काय होते हा फॉर्म्युला विभागले जातो. लक्षात येईल तुम्हाला. बोलला नेक्स्ट याच्यावर समजला असेल सांगा ना, डबल सांगतो तुम्हाला समजून द्यायचं.